काय चाललंय बा तुझं सुमित्रा? भात मांडत आहो. हा, आलू उकडून आपलं खत गेलं ना बाया कालचं. काय खातो? कसं आहे भावांनो, काल आम्ही मस्त दिवसभर खत दिलं 4.5 पोते 1.5 एकरात. तर आता मी टाकून दिलं डायरेक्ट. येऊ म्हणलं पाणी नाही येऊ म्हणलं, तो म्हणलं आता डवऱ्याने पेरावं म्हणलं. जास्त खत होतं, डवऱ्याने पेरणं होत नव्हतं. कारण तर हाताची मुठामागं मूठ येत पाहिजे होतं, तेवढी उरकत नव्हतं काम. तर डायरेक्ट दिलं टाकून, मस्त दूट खत आम्ही टाकून दिलं. काल आमचे तिघाचे हात खराब होते खाताना, चिकट हात. तिथे थोडंसं पुन्हा शिरवा आलता लहानचाच सडा टाकल्या आणि त्याने पुन्हा आमचं अंग नाव वल्लं. त्यामुळे आम्ही संध्याकाळी काही व्हिडिओ काढलेच नाही. तर आता म्हणजे दुपारी जाऊन पाहा लागेल. आता खत आमचं वाहून गेलं का काका? कारण तर रात्री आहे ना, भयानक पाणी आला रात्री. आता ते खत कुठं वाहून गेलं का काका? आमचं नशीब गांडू आहे. कसं आहे, आम्ही खत दिलं का पान नाही एक तर पान नाही येत. आला पाणी तर पक्कस वाहून जाते. खत पेरलं असं तर सहसा वाहून जात नव्हतं. आता आम्ही खत नाही फिरलं, डायरेक्ट खत टाकून दिलं. त्यामुळे आता माहीत नाही. आता इच्छा होत आहे आता जाऊ म्हणून थोडंसं आबळे होऊ नये आणि मने लागत नाही. वावर गेलं तर पुन्हा दिमाग खराब होते. कारण खत वाहून गेलं असं पुन्हा दिमाग खराब होते. म्हणून आता पाहू आता जमलं तर दुपारी. आता आम्हाला पुन्हा झटका मशीन जाता का परगावी पुन्हा असं काल झालं तर बळगा तर तुम्ही तर म्हणजे काही ते आण म्हणे. लय दिवसाला मी खाल्लंही नाही. आणि भाऊसुद्धा जाणार आहे, त्याच्यासोबत आता जमलं मी दुपारून जातो. वाटलं जातो मी आता वावरात. नाही तर काही सांगत नाही मी आता, कारण तर पुन्हा टेन्शन वाढते. हे परिस्थिती पाहून खत वाहून गेलं हन तर पुन्हा टेन्शन वाढते. म्हणून मी आता जात नाही. आता चला आता सुमित्राचा स्वयंपाक. आता काय म्हणला तो? भात मांडला. हां, आता आलू उकडून मांडले, आलूची भाजी बनवतो. आलू उकडून मानले म्हणते सुमित्रानं. हो, आलूची भाजी बनवतो. आलूची भाजी. जास्तीत जास्त लाईक करा भावांनो, कमेंट करा. आणि असं का ते गावाकडलं जीवन सगळा तुम्ही या व्हिडिओबद्दल सांगा.